जय गुरु. जय गुरु. जय गुरु. कोण सुरुवात करताय? पहिले 10 श्लोक पल्लवीताई तुम्ही मी म्हणा. करू कसं? हो, चालेल. सुखदा आणि मग पल्लवी असं. चालेल. आधी बरं. बर हा. म्हणा म्हणा. कोण आधी म्हणताय? मीच म्हणते सुख. पहिले. हा. सुखद. हा. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्तं च कूटस्थमचलन् ध्रुवम् सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकस्तरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. जय गुरु. तथैदप्यशक्तोऽसि कर्तुम् उद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाज्ञानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समः संग विवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हा. 15वा अध्याय कोण सुरुवात करतंय? मी म्हणू? हा हा म्हणा राजेश. ओके. ओम श्री परमात्मने नमः.
अथ पञ्चदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्रव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषयप्रवाला अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमत्स्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मत्सङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसङ्गैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न त भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हो. कोण म्हणतंय पुढचं? ज्यांनी आतापर्यंत म्हटलं नाही त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. आता ऐकून ऐकून चुका झाल्या तरी चालतील, प्रयत्न करा. हं? मी ट्राय करू. कोण? जयमाला. हा, म्हण. हा हा ओके. यतन्तो योगिनश्चैन पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृति ज्ञानमपोहनश्च वेदैश्च सर्वैर्हमेव वैद्यो वेदविविदेव चाहं द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्तन्वः परमात्मे दाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादिदपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्धिमान् स्यात्
स्यात् कृत्यश्च भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। हा सगळ्यांना थोडं चाचपडत झालं पण हो नाही प्रॅक्टिस लागेल करायला पाहिजे पण माझी सगळ्यांना हो म्हणजे ज्यांचं तोंडात आहे त्यांचं म्हणजे ठीकच आहे पण ज्यांचं नव्हतं आधी त्यांनी थोडासा नेट लावून निदान या अधिक अजून 10 दिवस राहिलेत आपल्या अधिक महिना संपायला तर याच्यात नेट लावून निदान एक कमीत कमी पाठ नाही तरी पाठ झालं तर छानच आहे पण पाठ नाही झालं तर निदान तोंडात व्यवस्थित बसलेलं आहे एवढी उपलब्धी तरी प्रत्येकाला म्हणजे स्वतःला समाधान द्यायचं आहे आपल्याला असं लक्षात ठेव नाही का हो हा की या महिन्यात आपण काय काय मिळवलं तर नाही का असं तोंडात बसलंय असं ठीक आहे हा आता आपला 15वा अध्याय 8वा की 9वा श्लोक सुरू होता मला वाटतं 8वा झाला होता मला वाटतं की तो शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानिवाशयात् आपण असं बघितलं होतं की दुसरी ओळ आहे ती पहिल्यांदा घ्यायची की जसा वायू हा गंधानी गंधानी इव नाही गंधान इव वायू जसा गंधाला इव म्हणजे जसे वायू जसा गंधाला आशयापासून आशय म्हणजे त्याचा गंधाचा खजिना म्हणजे फूल पुष्प पुष्पांमधला खजिना म्हणजे गंध घेऊन जसा तो संयाती छान रीतीने असं अलगद घेऊन जातो वायू आकर्षित करून त्याचा गंध हा फुलाला अजिबात हे होत नाही तसंच आपलं जे शरीर असतं देह जुना देह ज्याच्यामध्ये तो जीव असतो तो जीव पुढे जाताना म्हणजे देह सोडताना ही जी सगळी ही जी इंद्रिय आहेत मनःषष्ठ आणि इंद्रियाणी कुठली ती पुढे येईल सांगता येते हा श्रोत्रम चक्षुस्पर्शनमच्या वगैरे तर ती अलगद अशी त्या इंद्रियांची शक्ती आता इंद्रिय म्हणजे ऍक्च्युअल इंद्रिय नाही घेऊन जात तर इंद्रियांची जी शक्ती आहे की ज्या शक्तीद्वारे ती इंद्रिय ज्ञान ग्रहण करतात बाह्य जगताचं हा आणि ग्रहण करतात उपभोग घेतात नाही का सगळा उपभोग आपला ज्ञानेंद्रियांद्वारेच होत असतो नाही का तर ती ती जी शक्ती आहे ती घेऊन तो पुढच्या प्रवासाला निघतो म्हणजे पुढच्या देहामध्ये तो हा जातो आणि कोण ईश्वर हा पण इथं ईश्वर या शब्दाचा अर्थ काय आहे त्या जुन्या देहाचा स्वामी ईश्वर म्हणजे स्वामी या अर्थाने जीव मग आपला परमात्मा किंवा परमेश्वर नव्हे तर त्या जुन्या देहाचा शरीराचा स्वामी तो पुढं जाताना त्यातली जी शक्ती आहे मुख्य शक्ती तर ती म्हणजे उपभोग घेण्याची शक्ती ती घेऊन तो पुढे जातो असं इथं सांगितलेलं आहे बाकी तो म्हणजे बाकी तो देह तर स्थूल देह घेऊन जाऊ शकत नाही पण हा सूक्ष्म देह तो घेऊन जातो वासना आणि ही शक्ती तर आता ही कुठली इंद्रिय म्हणजे कुठल्या इंद्रिय शक्ती तो घेऊन जातोय तर श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते तर श्रोत्रम आता अयम म्हणजे हा जो मनश्च अयम अयम म्हणजे हा जीव हा कुठली कुठली चक्षु म्हणजे डोळे सगळ्यात हा डोळे किंवा नेत्र हे सगळं त्या इंद्रियांचा राजा म्हणजे प्रधान इंद्रिय मानलं जातं डोळ्यांना कारण जास्तीत जास्त ज्ञान हे आपण डोळ्यांद्वारे ग्रहण करू शकत असतो जास्तीत जास्त उपभोग पण आपण डोळ्याद्वारे घेतो म्हणून
तर चक्षु, नंतर स्पर्शनम म्हणजे त्वचा. त्वचेद्वारे आपण सगळं स्पर्शाचा अनुभव घेतो. कठीण स्पर्श, मृदू स्पर्श, मुलायम स्पर्श वगैरे. ती त्वचा. नंतर रसनम. रसनम म्हणजे ज्याने आपण रस चाखतो किंवा स्वाद घेतो, अशी रसना म्हणजे जीभ. हा तर रसना म्हणजे जिव्हा ती घेतो, म्हणजे त्याची शक्ती अर्थात. नंतर घ्राण. घ्राण म्हणजे सुगंध किंवा सुवास, म्हणजे कुठलाही वास घ्यायची शक्ती आपल्याला जी असते घ्राणेंद्रियाद्वारे, ते. आणि श्रोत्र. ते श्रोत्र आलेलंच नाही. अच्छा. तर आणि श्रोत्र, श्रोत्र म्हणजे कान, म्हणजे कर्णेंद्रिय. तर अशा, आणि याचा अधिष्ठाय, ह्या सगळ्या शक्ती कुठे असतात? या इंद्रियांचं कम्युनिकेशन कोणाशी होतं सगळं? तर ते मनाशी होत असतं, नाही का? त्यामुळे इंद्रियांशी जे संबंधित असलेलं जे असतं ते मन, नाही का? तर तर यांचा तो मनश्च अयम अधिष्ठाय, यांचा तो अधिष्ठाता होतो जीव. आणि सगळं विषयांचं उपसेवते. उपसेवते म्हणजे सेवन करत असतो, तो भोग घेत असतो. कोण? जीवात्मा. आणि त्याद्वारे म्हणजे तो भोग घेतो. त्या भोगाद्वारे पुन्हा अजून वासना निर्माण होतात. त्या वासना झाल्या की अजून त्याला भोग घ्यावासा वाटतो. अशी ती भोग आणि वासना, अशी जे चक्र जे आहे हे पुन्हा पुन्हा सुरू राहतं, नाही का? असं. तर इथं म्हणजे हा जीवात्मा नक्की काय करतो, त्याचा उद्योग काय चालू असतो आपल्या देहामध्ये, तर हे इथं वर्णन केलेलं आहे. आणि मग असं म्हणतात, हा म्हण भगवान, की उत्क्रामंतम स्थितम वापि भुंजानं वा गुणान्वितम विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. तर तर उत्क्रामंत म्हणजे आता हा जो जीव आहे, या जीवाला, आता जीव एकतर उत्क्रामंत म्हणजे देहातून सोडून चाललेला आहे, एक. किंवा स्थितम, किंवा त्या देहातच बसलेला आहे आणि उपभोग घेतो, स्थितम. हा किंवा आणि असा स्थित असलेला जो देहात, तो भुंजानम, तो जीव उपभोग घेत असतो. हम्म, बरोबर. आता हा आत्मा नाही बरं, हा जीव जो आहे, तर हा जीवात्मा म्हणजे जीव आणि आत्मा इथं, हा म्हणजे जो वासनामय जो त्याचा जो देह आहे ना, वासनावरण म्हणजे तो कोश आहे, तर तो सगळ्या तो भोग घेत असतो. आणि वा गुणान्वितम. गुणान्वितम म्हणजे प्रकृतीमय. प्रकृती ही गुणांची आहे, नाही का? सत्व रज तम अशी या 3 गुणांची मिळून प्रकृती बनलेली आहे. तर या असा हा जो जीव आहे त्रिगुणात्मक, तर या जीवाला विमूढाः न अनुपश्यन्ति. आता हे जे विमूढ म्हणजे विशेष रीतीने झालेले मूढ. मूढ म्हणजे मूर्ख, बिंडोक म्हणा, किंवा त्यांचं काही लक्षात आणून दिलं, कोणी सांगितलं तरी ते कानाडोळा करतात. शास्त्रात सगळे सांगितलेलं आहे, पण तरी ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. हा आणि म्हणजे त्या जीवाला ते पाहत नाहीत. आता इथं दोन्ही दृष्टीने आहेत. म्हणजे आपण स्वतःही, हा जो जीवात्मा जो आहे, याला म्हणजे हा काय करतोय याची आपल्याला पण सतत खरं जाणीव असायला पाहिजे, नाही का? पण आपल्याला वाटतं आपण म्हणजे आपण म्हणजे तोच आहोत. वास्तविक वासनामय देह जो आहे तो वेगळा आहे, आणि आपण म्हणजे शुद्ध आत्मा जो आहे तो वेगळा आहे. पण मूर्ख लोक म्हणजे आपण त्यातल्या जीवात्म्याला आपण पाहत नाही, दुसऱ्याच्याही याच्यातला म्हणजे दुसऱ्याही जीवाला आपण पाहत नाही. सगळ्या जगामध्ये सगळे जीव हा जो या म्हणजे त्यांच्या त्यांच्या इंद्रियाद्वारे भोग घेत असतात. हा आणि अजून अजून वासना कर्म, वासना कर्म, वासना भोग, हे चक्र त्यांचं सुरू असतं. तर त्याला कोणी पाहत नाही.
कोण? मूर्ख लोक किंवा अविवेकी लोक. हम्म. मग कोण पाहतात? पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. मात्र ज्यांच्याकडे हे ज्ञानचक्षु आहेत, ज्ञानचक्षु म्हणजे जे या सगळ्या चक्राकडे आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने पाहतात. हम्म. साध्या डोळ्यांनी नव्हे, तर ज्ञानाने, म्हणजे हे काय चाललंय, हा जीव असं तसं. म्हणजे थोडक्यात काय की ज्यांच्या मनात पूर्ण वैराग्य आहे आणि ते नुसतं स्थूल देहाकडे न बघता त्या त्या स्थूल देहाच्या मागे जे सूक्ष्म देहाचं जे सगळं उद्योग चाललेले आहेत त्याच्याकडे बघतात. ते कोण बघतात? ज्यांना ज्ञानचक्षु आहेत ते लोक मात्र या सूक्ष्म देहाच्या उद्योगाकडे बघत असतात. समजलं? होय ना? होय, थोडक्यात आपली वाटचाल सध्या विमूढाकडून ज्ञानाकडे चालू आहे. असं म्हणता येईल आपल्याला. पण मग पण आत्मा जो असतो तो सूक्ष्म देहाच्या बंधनात राहतो का म्हणजे? नाही, जसं मी म्हटलं ना की मूळ जो आत्मा आहे त्याच्यावर जेव्हा अज्ञानाचं आवरण असतं, तेव्हा तो जीवात्मा होतो. म्हणजे जसं एखाद्याने झापड लावली, डोळ्यावर झापड लावली आणि मग म्हणतो मला काही दिसत नाही, मला काही दिसत नाही, कोण कोण कुठे, कोण आहे कोण आहे. हा, तर आता तर तेव्हा त्याला आपण मूढच म्हणतो ना, असा मूर्ख, की अरे तू झापड काढ डोळ्यावरची, तर तुला दिसेल सगळं काय आहे ते, नाही का? तर जीवात्मा म्हणजे झापड लावलेला प्राणी. पण झापड त्यांनी कशाची लावलेली आहे? वासनेची, मायेमुळे, नाही का? म्हणजे आणि जसं ती झापड काढणं हे त्याच्याच हातात आहे, दुसरा कोणी नाही काढू शकत. त्याला स्वतःलाच ती झापड काढून फेकून द्यायची. नाही का? सर, म्हणजे मनावर ताबा नसलेली स्थिती का? दोन गोष्टी. एक तर म्हणजे अज्ञानाचे दोन प्रकार असतात. एक मला माहितीच नाही काय आहे ते, आणि दुसरं पूर्ण अज्ञान. पूर्ण अज्ञान. दुसरा प्रकार असतो की मला वाचलेलं आहे, मी माहिती आहे मला, पण मला करायचं नाहीये, कळतं पण वळत नाही, अशी अवस्था, नाही बरोबर. का? हा. होय. आणि आणि अजून आणि असं का होतं तर म्हणजे याला असं दोन प्रकारची अज्ञान शास्त्रात म्हटलेलं आहे. एक पौरुष अज्ञान आणि दुसरं बौद्ध अज्ञान. हा, असं. म्हणजे पौरुष अज्ञान म्हणजे की तो स्वतःला म्हणजे क्षुद्रच समजतो, आणि बौद्ध अज्ञान म्हणजे त्याची बुद्धी, त्याला कळलं असलं तरी बुद्धी त्याला म्हणजे तो विचार करत नाही. आहे सांगितलंय कोणीतरी, पण तो लक्षात बुद्धीने तो विचारच करत नाही. असे दोन प्रकारचे बरोबर. अज्ञान असतात, पौरुष अज्ञान आणि बौद्ध अज्ञान. पौरुष काय म्हणाला नीट? स्वतःला पौरुष ज्ञानच नसतं. पौरुष म्हणजे पूर्ण अज्ञान. पौरुष अज्ञान हा म्हणजे म्हणजे जसं मी तुम्हाला साध्या भाषेत सांगितलं ना, की मला कोणी सांगितलंच नाही की तुझ्या डोळ्यावर झापड आहे म्हणून. हा, आणि म्हणून मी फिरतोय कुठे कुठे, काय मला काही दिसत नाही. दुसरी अवस्था अशी की मला सांगितलेलं आहे कोणीतरी, लक्षात आणून दिलंय की अरे तुझ्या डोळ्यावर जी झापड आहे ना, त्या झापडेमुळे तुला काही दिसत नाहीये, तर तू तू हात घे, दोन्ही हात वरती उचल, तर डोळ्यावरचा तो काळा चष्मा किंवा झापड लावलेला आहे, आवरण आहे, ते काढ. ते काढलं की तुला दिसायला लागेल. पण ते मी प्रयत्नच करत नाही ती काढण्याचा. तिसरी, आता यात अजून एक मधला प्रकार असतो ज्याला म्हणतात की संशय. म्हणजे समोरचा बाजूचा मला सांगतोय की अरे ते काढ, पण हा नक्की मला खरं सांगतोय का, कशावरून ते खरं असेल. हा,
कारण मला दुसरा कोणीतरी मला सल्ला द्यायचा असतो, नाही नाही काढायची नाही, असं काही नसतं. हा, आहे तेच मजा आहे आपली, असं. म्हणजे भयकवणारे पण लोक असतात, मग मला नक्की कळत नाही कोणाचं ऐकायचं. किंवा कधी कधी मला वाटतंय याचं खरं आहे, काढलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे काढण्याचा. पण परत मग मला मोह जो असतो माझा, तो मला ती झापड काढू देत नाही. तर अशा म्हणजे मग संशय, म्हणजे ज्ञान तर मिळालंय आता, जसं सद्गुरूंनी सांगितलंय की असं असं करा, पण नक्की करू का की नको करू, कशाला करू, खरंच करायला पाहिजे का. नंतर अजून एक मधली अवस्था असते की कळतंय, विश्वासही आहे माझा, पण मी तत्पर नाही, आळशी आहे, नाही का. जसं अभ्यास केला पाहिजे हे मला पटलेलं आहे की अभ्यास केला तर मला चांगले मार्क मिळतील, पण माझा आळशीपणा काही जात नाहीये. तर अशा या चार म्हणजे मूळ 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 एकच शब्द जो आहे तो अज्ञान. मग त्या अज्ञानाचे दोन मुख्य टप्पे, पौरुष अज्ञान आणि बौद्ध अज्ञान. मग याच्यामध्ये अजून दोन भाग, की माहिती आहे पण नक्की कधी कधी कन्फ्युजन असतं, संशय येत असतो. अजून एक चौथा प्रकार असतो की तत्परता नाही, संशय पण नाहीये पण तत्परता नाही, आळशीपणा. असं. पण हे सगळे या सगळ्याला अज्ञानाचेच भाग मानले जातात. पण शेवटी जोपर्यंत ज्ञान, नुसतं ज्ञान असून काही उपयोग नाही, जोपर्यंत ते ज्ञान कृतीत आणलं जात नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही, असं. नाही का. म्हणजे ते सगळे एकसारखेच मग ट्रीट केले जात असतील ना? नाही, ऍक्च्युली नाही, एकसारखे नाही ट्रीट केले जात. कारण शास्त्रामध्ये प्रत्येक जे अज्ञान आहे त्याच्यावरती, जसं म्हणजे माझं पोट दुखत असेल तर वेगळं औषध आहे, डोकं दुखत असेल तर वेगळं औषध आहे, ओके. नाही का. तर प्रत्येक अज्ञान म्हणजे, आणि इथेच सद्गुरूंचं महत्व असतं, शास्त्र आणि सद्गुरू दोन्ही. की जसं आपण, आपल्याला काय झालं आणि त्याच्यावर काय, म्हणजे एक असतं डायग्नोसिस, म्हणजे त्याला आपण निदान म्हणतो, बरोबर. हो. आणि दुसरं झालं निदान झाल्यावर त्याचा असतो, दुसरा असतो उपचार, म्हणजे इलाज. हो. ट्रीटमेंट किंवा इलाज. तर आता हो. याचा आपल्याला निदानही करता येत नसतं स्वतःच स्वतःला बहुतेक वेळा, आणि निदान जरी माहिती असलं तरी त्याचा उपचारही करता येत नसतो बहुतेक वेळा. म्हणून मग आपण काय करतो, योग्य डॉक्टरकडे जातो, नाही का. योग्य डॉक्टरकडे, नाही का, नुसताच बरोबर. कुठल्याही होय, होय. डॉक्टरकडे नाही. हा, जर माझं पोट दुखत असेल तर तो, म्हणजे हल्लीच्या युगात सांगायचं तर पोटाचा स्पेशालिस्ट वेगळा असतो, डोक्याचा किंवा नाही का, तसं हो. प्रत्येक स्पेशालिस्ट वेगळे असतात. तर आपल्याला काय झालं त्याचं निदान करणारे डॉक्टर, त्या प्रकारचे वेगळे सद्गुरू, आणि त्यांच्याकडे ते दोन्ही दोन्ही कौशल्य पाहिजे, की त्याचं निदान करण्याचंही कौशल्य पाहिजे आणि उपचार देण्याचंही कौशल्य पाहिजे, नाही का. असं. बरोबर. आलं लक्षात. असं. ओके. धन्यवाद सर. पुढचं, यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. तर आता इथं यतन्तः, पहिला शब्द यतन्तः. यत म्हणजे काय, प्रयत्न करणे. यत यत म्हणजे संस्कृतमध्ये जो यत धातू आहे त्याचा अर्थ प्रयत्न करणे. हा, मग प्रयत्न म्हणजे प्रकर्षेण यत्न, प्रकर्षाने मेहनत करणार, असं. तर यतन्तः म्हणजे प्रयत्न करणारे, योगिनः, असे प्रयत्न करणारे आणि असे योगी. योगिनः, योगिनः म्हणजे बहुवचन, योगींचं बहुवचन योगिनाच. एनम, एनम म्हणजे ह्याला, पश्यन्ति, कशामध्ये पश्यन्ति, आत्मनी अवस्थितम पश्यन्ति. कोणाला, त्या जीवाला. तर जे योगी आहेत, म्हणजे आता योगी पण आहेत आणि तो प्रयत्न पण करणार आहे. जसं मी म्हटलं की योगी आहे म्हणजे काय, ज्यांनी भक्ती, चित्तशुद्धी होऊन भक्ती करून त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ते प्रयत्न पण करणार आहेत.
म्हणजे मी आत्ताच म्हटलं होतं ना की नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, तो प्रयत्नही केला पाहिजे, त्याचा कृतीत आणलं पाहिजे ते ज्ञान, नाही का? तर म्हणून इथं यतन्तः योगिनः च एनम आत्मनि अवस्थितम पश्यन्त. तर असे जे योगी आहेत तर ते मात्र याला पाहतात. म्हणजे त्याला मात्र अशा योग्यांना मात्र, प्रयत्न करणाऱ्या योग्यांना मात्र ते आत्मनी, आता इथे आत्मनी म्हणजे इथं आपल्या बुद्धीमध्ये जो म्हणजे म्हणजे बुद्धीत जो आत्मा आहे, हं, कारण आत्म्याची अनुभूती आपण बुद्धीद्वारेच घेऊ शकतो, बरोबर? तर त्यामुळे त्याला ते बघून पाहतात त्या जीवात्म्यात. हं, म्हणजे थोडक्यात त्यांच्या त्यांचा प्रयत्न, त्यांचा संयम आणि त्यांचा जो एक तो साक्षी भाव आहे, तो जागृत होऊन ते त्या जीवात्म्याला ते पाहतात. हं, असे योगी, हा फरक असतो. आणि दुसरे, परंतु बाकी यतन्तः अपि अकृत आत्मानः न एनम, हा, असे अकृत आत्मानः न एनम पश्यन्ति अचेतसः. हं, म्हणजे परंतु काही लोक प्रयत्न करतातही, कळतं त्यांना काहीतरी, पण ते अकृत आत्माना असतात. अकृत आत्मना म्हणजे की ज्यांचं चित्तशुद्धी झालेली नसते तेवढी, आणि अचेतसः. अचेतसः म्हणजे काय? त्यांचा विवेक पूर्ण जागृत नसतो, म्हणजे अचेतसा. चेतसा म्हणजे जे पूर्ण चेतना, ज्यांचं चित्त थाऱ्यावर असतं, ते चेतस, किंवा ज्यांचं चैतन्य पूर्णपणे व्यवस्थित त्याचा वापर करतात. पण चेतसा म्हणजे ज्यांचं चित्त योग्य प्रकारे थाऱ्यावर नसतं, ते अचेतसा. असे जे लोक आहेत ते मात्र त्या जीवात्म्याला पाहत नाहीत. कारण का? एक, त्यांचं चित्त हे असंस्कृत आहे, म्हणजे योग्य संस्कार नाही. म्हणजे संस्कार नाही म्हणजे काय? ज्यांची चित्तशुद्धी झालेली नाही. आणि दुसरं, चित्तशुद्धी झालेली नसल्यामुळे, आणि दुसरं अचेतसा, त्यांचा विवेक, नित्यानित्य विवेक ज्याला आपण म्हणतो, की नित्य काय, अनित्य काय, हे त्यांचा स्पष्ट नाहीये. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत, संशयाच्या लहरी आहेत त्यांच्या मनामध्ये, असे लोक प्रयत्न जरी करत असले तरी या जीवात्म्याला ते पाहू शकत नाही. असं. हं. तर आणि इथं म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की देवावर, परमेश्वरावर विशेष श्रद्धा नसणारे लोक सुद्धा प्रयत्न करतात असे समजून घेण्याचा किंवा हे. पण जेव्हा श्रद्धेचं किंवा भक्तीचं अधिष्ठान नसतं, तेव्हा काय होतं की चित्तशुद्धी पूर्ण झालेली नसते अशा लोकांची, आणि त्यामुळे ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून सुद्धा हं, या म्हणजे हा जीव किंवा साक्षी भावानी या जीवात्म्याला ते पाहू शकत नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न देखील फुकट जातो. आणि म्हणून इथं म्हणजे जो चित्तशुद्धी ही जी कशाने होते? चित्तशुद्धी ही भक्तियुक्त कर्म केल्याने चित्तशुद्धी होते, आणि त्यांनी तो ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो, आणि मग तो विवेक म्हणजे नित्यानित्य विवेक तो जागरूक होतो, आणि त्यामुळे त्यांचा प्रयत्न फुकट जाईल. इथं एका दृष्टीने कर्मयोगाचंही म्हणजे आवश्यकता इथं प्रतिपादन केलेली आहे. कारण नुसतंच प्रयत्न करून सुद्धा काही उपयोग नाही, कारण अकृत आत्मानः आणि अचेतसः अशी जर आपली अवस्था असेल तर त्या प्रयत्नाचाही उपयोग होत नाही. समजलं? परत सांगा ही कन्सेप्ट परत सांगा. तर हा, म्हणजे जर तुमची श्रद्धा नसेल देवावर,
पण बाकी सगळ्यांवर तुम्ही प्रयत्न करताय विजय मिळवायला, म्हणजे तुमच्या काम, क्रोध, मद, मत्सर याच्यावर, पण तुमची भक्ती नाहीये देवावर. तर त्यावेळी असं होऊ शकतं का? म्हणजे पूर्ण भक्ती असं श्रद्धा असेल तर बरोबर तुम्ही बरोबर बघू म्हणजे असं. म्हणजे थोडक्यात भक्ती म्हणजे चित्तशुद्धी कशाने होते? भक्तियुक्त कर्म म्हणजेच कर्मयोग ज्याला आपण म्हणतो, नाही का? तर अर्थात नुसतंच भक्तियुक्त कर्म नाही, भक्तियुक्त आसक्ती, अहंकार, ममतारहित कर्म, नाही का? यांनी चित्तशुद्धी हम्म, होते. आपण आधी बऱ्याचदा बघितलेलं, नाही का? तर हम्म. तसं ते झाल्याने चित्तशुद्धी आणि तिथं भक्तीचा हे पाहिजेच म्हणजे. हा, तर तसं जर नसेल तर ते चित्त जे आहे ते असंस्कृत, म्हणजे थोडक्यात असंस्कृत म्हणजेच जे चित्तशुद्धी न झालेलं, आणि त्यामुळे त्या चित्तशुद्धी न झालेल्यामध्ये त्याला हे येत नाही, काय अ, ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. जसं आपण म्हटलं होतं उदाहरण, की आरसा असेल, अत्यंत अगदी खूप चांगला, अगदी बेल्जियम ग्लासचा जरी आरसा असेल, तरी जर त्याच्यावर खूप माती चढलेली असेल, मातीची पुटं चढलेली असतील, तर तो प्रकाशित करू शकेल का प्रकाश? नाही का? नाही. नाही. तर तसं तो जो म्हणजे चित्तशुद्धी ही खूप इथं महत्वाची आहे, आणि त्याच्याकरता कर्मयोग हे महत्वाचं आहे. आणि कर्मयोग म्हणजेच काय तर भक्तिपूर्वक आसक्ती, अहंकार, ममता रहित कर्म. पण त्याचं ते बऱ्याचदा फुकट नाही आपल्यामध्ये जात पण ना. आपण असं कारण ते ठीक आहे दोलायमान त्याला असतं काही गोष्टींच्या बाबतीत स्वतःच, की हे बरोबर आहे की नाही, असं केलं पाहिजे का? म्हणजे फॉर एक्झाम्पल भक्तीच्या बाबतीत किंवा श्रद्धेच्या बाबतीत आपल्या मनामध्येच खूप द्वंद्व निर्माण झालेली असतात. हे बरोबर का? असं केल्यानेच हे होणार आहे का? वगैरे वगैरे. तर त्याच्यावर कसा विजय मिळवायचा मग? नाही, मला प्रश्न पुन्हा एकदा सांग, थोडस गोंधळ झाला. म्हणजे आपलं मन आहे ना, तर आपल्या मनामध्ये सुद्धा दोलायमान स्थिती बऱ्याचदा असते. म्हणजे भक्ती किंवा श्रद्धेच्या बाबतीत सुद्धा, की हे बरोबर आहे का? असं केलं हे होतं का? असं केलं पाहिजे का? तर एक मन म्हणतं नाही केलं पाहिजे, एक म्हणतं की नाही यांनी काही होत नाही, कर्म चांगली पाहिजे, म्हणजे असं. तर ह्याच्यावर कसा विजय मिळवायचा, की पूर्ण नतमस्तक होऊन भक्ती श्रद्धा याला कसं आपण फॉलो करायचं? थोडस पुढे आहे, याच्या शेवटचे जे श्लोक आहेत ना, आपण थोडस बर, तिथपर्यंत थांबूया त्याच्याकरता. चालेल चालेल चालेल. हो. चालेल. त्याच्यात मला असं वाटतं, बोलू का? हा, बोल ना. मला असं वाटतं की जे म्हणतायत की त्याचे जर श्रद्धा असेल तर आपण ते करतो, करणार. म्हणजे श्रद्धा असणं महत्वाचं आहे. हा, का मला प्रश्न चुकायचा कळला. थांबूया आपण, जर बघूया पुढे काय. हा, भगवान काय सांगतायत ते बघू. हं? बरं. ठीक आहे. तर हा, आता याचं उत्तर पुढच्या काही श्लोकांमध्ये दिलेलं आहे. अगदी स्पष्टपणे नाही, इनडायरेक्टली दिलेलं आहे. हं. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. आता इथं भगवान अर्जुनाला आता उपदेश करतायत. आणि मला वाटतं त्यांनी आपल्या या शंकेचा विचार केला आहे बहुतेक, की जे आधी सांगितलं होतं ना, की जिथं जे परमपद, की ज्याला सूर्य, चंद्र, अग्नी हे प्रकाशित करू शकत नाही. कारण का? म्हणजे परमेश्वर, आत्मतत्व किंवा ब्रह्म हे काय आहे? परमतत्व, परमपद. तर यद आदित्यगतम तेजः, म्हणजे जे आदित्य म्हणजे सूर्य, की जो सगळ्या जगाला प्रकाशित करतो त्याच्या तेजाद्वारे, तर त्याचं तेज ते कुठनं आलं?
नंतर जे जगाला पूर्ण प्रकाशित करणारा सूर्य, त्याचं तेज कुठनं आलं? नंतर यत चंद्रमसी, नंतर चंद्रामधलं जे तेज आहे ते कुठून आलं? यत च अग्नौ, तसंच अग्नीमध्ये जे तेज आहे हे कुठलं आलं? आता हे एक लक्षात घ्या की ही जी तीन या